नमस्कार, भारत न्यूज 7 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कार्यवाही। तलवारी, गुप्त्या, चाकू अशा मोठा शस्त्रसाठा केला जप्त। 43,48,000 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला असून एकाच ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील वजीराबाद परिसरातून जवळपास 43,48,000 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला असून ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। वजीराबाद परिसरातून हा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे। त्यात 4,796 शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याला भेट दिली असून पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकाचे पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले आहे। शस्त्रसाठ्यामध्ये तलवारी, गुप्ती, खंजर यासह इतर धारदार शस्त्रे आहेत। पूर्ण हत्याराचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। काय कारवाई केली? ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन इन्चार्ज आणि डीबी आणि त्यांचे पूर्ण पोलीस स्टेशन रात्री कॉम्बिंग आम्ही पूर्ण शहरमध्ये ठेवला होता आणि त्याच अनुषंगाने ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा कॉम्बिंग, नाकाबंदी आणि सर्च ऑपरेशन चालू होता। त्यामध्ये आम्हाला एक माहिती भेटला की एक माणूस आहे ज्यांच्याकडे की खंजर आणि तलवार आहे आणि त्याच आपण फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेज करून की कुठून घेतला, काय घेतला आणि थोडंफार पण होता, इंटेलिजन्स पण होता की एक माणूस आहे ज्यांच्याकडे साठा होऊ शकतो। हा टिपिकली जे दुकान होता इतवारा पोलीस स्टेशन हद्दमध्ये आहे, पण हा माणूसचा जे घर आहे मेन एक्यूज्ड, मेन सप्लायर हा वजीराबाद पोलीस स्टेशन हद्दमध्ये अबचलनगरमध्ये त्यांचे घर आहे। तो एकसारखा दोन्ही पोलीस स्टेशनच्या बाउंड्रीचा एरिया होता आणि एक इंट बेस्ड तसेच फील्ड बेस्ड हा कारवाई आहे ज्यामध्ये की एक मोठा शार्प वेपनचा साठा सापडलेला आहे। त्यामध्ये जवळपास 4,796 इतके शार्प वेपन आम्ही जप्त केलेला आहे। त्यामध्ये काही 5-10% रिलिजियस किंवा सेरेमोनियल पर्पजसाठी वापर होऊ शकतो, पण असा दिसतो की जे मोस्टली आहे हा क्राईममध्ये वापर होऊ शकतो। ह्यामध्ये रिलिजियस किंवा सेरेमोनियल पर्पजसाठी वापरणे लायक हा शस्त्र दिसत नाही। त्यामध्ये काही तो खूप चांगली क्वालिटी आहे, खूप एकदम इम्पोर्ट क्वालिटीच्या काही शार्प वेपन आहे ज्यामध्ये की खंजर असो, डॅगर असो, काही गुफ्ती जे आपण खूप हिडन करून वापर करू शकतो। गाडीमध्ये तुम्ही ठेवणार तर तो माहीत पण पडणार नाही की हा एक शार्प वेपन आहे। तो असा जे क्राईममध्ये सुद्धा वापर होऊ शकतो असा एक मोठा साठा सापडलेला आहे। जे आमचे ऑपरेशन क्रॅकडाऊन त्यामध्ये आपण 3 मेन एम ठेवला होता। आर्म्स ॲक्टची कारवाई आणि स्पेशली त्यामध्ये जर तुम्ही प्रेस नोट पाहणार तो आपण सांगितला होता की जे मेन सप्लायर आहे तोपर्यंत पोहोचण्याची कारवाई, तसेच NDPS आणि मटका जुगार बेटिंग असं त्याच अनुषंगाने हा एक मोठी कारवाई आहे। मला वाटतो की एक मेसेज पण जाणार की सप्लायर्स पर्यंत सुद्धा आम्ही पोहोचू शकतो आणि त्यांच्यावर मोठी कारवाई आम्ही आता करणार। त्यामध्ये 111, 112 जे नवीन कायद्यामध्ये संघटित गुन्हेगारी आहे आम्ही पुटअप करण्याची, इन्व्होक करण्याची प्रयत्न करणार ह्यामध्ये। तसेच जे हा सर्च आणि सीजरची कारवाई असतो हा 185 BNS आणि 106 BNSS हा अनुषंगाने आम्ही करतो। तो परत एक बार मी ग्रामीण पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आणि पूर्ण टीमला खूप अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगली कारवाई करून नांदेड जिल्हा आणि आजूबाजूसुद्धा जे एक मोठा सप्लायर होता, एक मोठा साठा होता, त्यांच्यावर चांगली कारवाई करून सप्लाय चेन ब्रेक करण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे।